विद्यार्थी हे देशाचे भविष्य, तर शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क आहे. परंतु ठाण्यात शिक्षण व्यवस्था कोलमडली असून विद्यार्थी व शिक्षक उपाशी आणि सरकार मात्र तुपाशी असल्याचा आरोप ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. शाळांची दुरवस्था झालीच आहे. त्याचबरोबर एकही शालेय योजना धड सुरू नसून महायुती सरकारने विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांपासून देखील वंचित ठेवत एक प्रकारे ठाण्यात शिक्षणाचा आयचा घोळ करून ठेवला आहे. तेव्हा उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात जर अशी अवस्था असेल तर राज्यातील शिक्षण व्यवस्थेचे काय दिंडोडे निघत असतील याकडे लक्ष वेधून काँग्रेसने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. ठाणे शहर काँग्रेसने बुधवारी पत्रकार परिषद घेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षण समिती तसेच मनपा व खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांच्या विविध समस्या तसेच सरकारच्या अपयशी धोरणाबाबत वाचा फोडली. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, काँग्रेस प्रवक्ते हिंदूराव गळवे, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, जे.बी. यादव, रवींद्र कोळी, स्मिता वैती, महेंद्र माते, निशिकांत कोळी, जयेश परमार, जावेद शेख, शिरीष घरत, संगीता कोटल व काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी ठाण्यातील शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे काढले. ठाणे मनपा क्षेत्रामध्ये एकूण 769 खासगी अनुदानित, विनाअनुदानित व मनपा शाळा असून त्यात 95 प्राथमिक तर 7 माध्यमिक अशा एकूण 102 शाळा ठाणे महानगरपालिकेत तर 209 खासगी अनुदानित आणि 560 विनाअनुदानित शाळा आहेत. 2014 साली शिक्षण मंडळ बरखास्त करून सरकारने शिक्षण समितीमार्फत कारभार हाकण्यास सुरुवात केली. मात्र तेव्हापासूनच शैक्षणिक अधोगती सुरू झाल्याचं विक्रांत चव्हाण यांनी लक्ष वेधले. ठाणे महानगरपालिका शाळेच्या एकूण 76 इमारतींपैकी सद्यस्थितीत 69 इमारती कार्यरत असून उर्वरित 7 शाळांची दुरवस्था बनल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शाळेत बसावे लागते. ठाणे महानगरपालिकेला 359 कोटी 34 लाख इतके अनुदान प्राप्त होते तरीही विद्यार्थी व शिक्षकांच्या हाती धतुरा मिळत असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून स्वतः मुख्यमंत्र्यांनी ह्या अव्यवस्थेकडे लक्ष द्यावे अशी मागणी सुद्धा ह्या निवेदनाद्वारे केली आहे. मनपा शाळा तसेच खासगी विनाअनुदानित व अनुदानित शाळांवर नियंत्रण ठेवण्याकरता मंजूर पर्यवेक्षकाची संख्या 6 असताना सद्यस्थितीत 5 पदे रिक्त आहेत. ठाणे शिक्षण विभागाकडे अधीक्षकासह 8 गट प्रमुख आणि 24 केंद्र समन्वयकाची पदे रिक्त आहेत तर 4 वरिष्ठ लिपिकापैकी 3 पदे रिक्त तर 16 लिपिकापैकी केवळ 8च कार्यरत आहेत. शिपायांची मंजूर पदे 112 असून सद्यस्थितीत केवळ 45 शिपाई कार्यरत आहेत. शिक्षण समितीच्या मुख्य कार्यालयात 18 शिक्षक तर कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असताना 7च कर्मचारी आहेत. शाळांमध्ये 856 शिक्षकांची पदे मंजूर असताना 174 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे पालिकेला तासिकेवर शिक्षकांची नियुक्ती करावी लागल्यामुळे मनपा शाळेतील पटसंख्या 72,000हून 30,000 आली आहे. ठाणे महानगर परिक्षेत्रातील प्राथमिक शाळांमध्ये केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त माध्यमातून पंतप्रधान शालेय पोषण आहार सेवाभावी संस्थांमार्फत पुरवला जातो. मात्र 16 जूनला शाळा सुरू होऊनही 4 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना शालेय खिचडी दिली जात आहे. अशी परिस्थिती गणवेश, स्काउट गाईडचा गणवेश आणि शैक्षणिक साहित्य वाटपात असल्याकडे काँग्रेसने लक्ष वेधले आहे. शिक्षण क्षेत्रातील दर्जा घसरलेला आहे. विद्यार्थी अनेक योजनांपासून वंचित आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा किंवा विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि स्वास्थ्य हे धोक्यात आलेलं आहे. याची प्रमुख कारणं आम्ही आज विशद केलेली आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रांमध्ये विविध योजना राबवल्या जातात. खाजगी, विनाअनुदानित, अनुदानित आणि मनपा शाळांसाठी त्या योजनांना अद्याप सुरुवात झालेली नाही. अनेक पदं रिकामी आहेत, रिक्त आहेत, ज्याच्यामुळे मनपा क्षेत्रातील खाजगी असतील, सरकारी असतील, विनाअनुदानित असतील, अनुदानित असतील, या सगळ्या शाळांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम जी रिक्त पदं आहेत त्या पदावरील व्यक्ती करतात. त्याच्यामध्ये पर्यवेक्षक आहेत, गटप्रमुख आहेत, केंद्र समन्वयक आहेत, कार्यालयीन अधीक्षक आहेत, उपशिक्षणाधिकारी आहेत. ही पदं सगळी रिक्त आहेत. जवळजवळ 300 पदं रिक्त आहेत. आणि त्यामुळे जे फी वाढ असेल किंवा खाजगी शाळांमधील हे असतील, सुरक्षा असेल विद्यार्थ्यांची किंवा स्वच्छता असेल, याच्यावरती कुठेही लक्ष नाही. शाळांमध्ये लॅब किंवा शाळांमध्ये फर्स्ट एड किंवा रेस्टरूम दिले जावेत असा कायदा आहे किंवा शिक्षकांचे पगार वेळेवर दिले जावेत. शिक्षकांना 6 पे कमिशन, 7 पे कमिशन प्रमाणे पगार दिला जातोय की नाही, फीज मध्ये वाढ अवाजवी केली जाते का, डोनेशन घेतले जातात की, याच्यावरती अंकुश ठेवण्याचं काम हे शिक्षण समिती करते. परंतु शिक्षण समितीचा बट्ट्याबोळ झालेला आहे. शिक्षण समितीचं स्वतःच अनुदान शिक्षण समितीला अजून मिळालेलं नाही. खिचडीचा पत्ता नव्हता. आम्ही पत्र दिल्यावर खिचडी सुरू झाली. गणवेश नाहीत, बूट नाहीत, शैक्षणिक साहित्य नाहीत.
त्या शिक्षकांना शैक्षणिक साहित्य नाहीत, लॉग रजिस्टर्स नाहीत, त्यांचं समायोजन झालेलं नाही, ते डिस्टर्ब आहेत. शिक्षण मंडळाचं शिक्षण समितीमध्ये वर्गीकरण झालं, सरकारने केलं विसर्जित करून, परंतु त्यांच्या सेवेचं समायोजन केलं नाही. त्यामुळे त्यांच्या बढत्या थांबलेल्या आहेत, अनेक पदं रिक्त आहेत, शाळांची दुरवस्था आहे, शाळांच्या इमारती मृतावस्थेत पडलेल्या आहेत, त्या गळतायत. खाजगी शाळांमध्ये पण इमारती यांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं आहे. ह्या इमारतींचं 70 इमारती उरलेल्या आहेत, एकूण 70 इमारती त्याही गळत आहेत. महापालिकेच्या 76 इमारती आहेत, 6 शाळा अशाच बंद पडलेल्या आहेत. पट घसरतोय दिवसेंदिवस. 72,000च्या काळात आमचा पट होता 2003ला, आता तो 30,000वर आलाय. म्हणजे कुठेतरी शाळा संपवायचं काम ही नेते मंडळी करतायत आणि खाजगी शाळांना कुठेतरी अभय देण्याचं काम ही नेते मंडळी करतायत. खाजगी शाळांवरती नियंत्रण पाहिजे, वास्तविक लॅब पाहिजे. खाजगी शाळांच्या इमारती चांगल्या आहेत की नाही, त्या बसण्यासाठी सुरक्षित विद्यार्थ्यांसाठी आहेत की नाही, त्या शिक्षकांसाठी बसण्यासाठी आहेत की नाही, त्यांची सुरक्षा सांभाळली जाते की नाही आहे, लहान मुलांची वगैरे किंवा मोठ्या मुलांची, त्यांना टॉयलेट्स, त्यांना कॅन्टीन, चांगल्या प्रतीचं जेवण मिळतं का नाही, हे सगळं बघण्याचं काम शिक्षण मंडळाचं आहे. पण शिक्षण मंडळामध्ये लोहेच नाही आणि अजून बजेट दिलेला नाही. 324 कोटीचं बजेट आहे मनपा शाळांसाठी, तर 15-20च कोटी दिलेत. आता ऑगस्ट महिना उजाडला, मग देणार कधी आहे? प्रश्नपत्रिका आता परीक्षा आल्या, उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका छापायच्यात, त्यांना खोडरबर नाही, फळे नाहीत. म्हणजे ते श्यामची आई महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले आपले आणि सावित्रीबाई फुले, रामकृष्ण परमहंसा, तसं आता झाडाखाली शाळा मुलांना किंवा स्वामी विवेकानंद शिकवायची वेळ आलेली आहे. दुसरं काही इलाज नाही. आणि ह्याला खरं मुख्य कारण आहे राजकीय इच्छाशक्तीचं अभाव, पॉलिटिकल विल, लॅक ऑफ पॉलिटिकल विल. आणि त्यामुळे आम्ही म्हणतोय की सरकारचं डोकं नाही थाऱ्यावर आणि म्हणून विद्यार्थ्यांना सोडलं वाऱ्यावर. तसंच मुलं, विद्यार्थी उपाशी आणि सरकार आणि मंत्री उपाशी. ठाण्यात उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये किंवा परिवहन मंत्र्यांच्या ठाण्यामध्ये ही जर अवस्था असेल, एवढे आमदार आहेत, सगळेच आमदार, जितेंद्र आव्हाड, केळकर साहेब, निरंजन डावकरे, सरनाईक साहेब, शिंदे साहेब, हे काय आमदार कामाचे? सगळ्यांनी फिरावं 5-5 शाळा. हा आयुक्त हे काय कामाचे? यांनी फिरलं पाहिजे शाळा. हे उपायुक्त काय कामाचे? उपायुक्त शिक्षण मंडळ नेमले चांगले, फिरायला नको सगळ्या शाळा. महापालिकेच्या क्षेत्रातील सगळ्या खाजगी शाळा फिरल्या पाहिजे, सगळ्या अनुदानित फिरल्या पाहिजे, सगळ्या मनपा शाळा फिरल्या पाहिजे आणि अवस्था बघितली पाहिजे. अवस्था बिकट आहे. म्हणून काँग्रेसतर्फे आज आमची पत्रकार परिषद तुमच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी. उद्या आमचं आंदोलन आहे विष्णुनगरच्या शिक्षण मंडळाच्या मुख्य कार्यालयावर.